राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांची राज्यसभेच्या स्टँडिंग कमिटीवर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मराठवाडा अध्यक्ष सुरेशराव आगलावे व समविचारी मंचचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष पांचाळ यांनी करून त्यांना शुभेच्छा दिल्यात व त्यांच्या कार्याचा गौरव केला। केंद्रीय निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले। लॉर्ड बुद्धा टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी दिलीप बनकर यांनी घेतलेली ही खास मुलाखत। लॉर्ड बुद्धा टीव्हीमध्ये आपलं स्वागत करतो। आपण खासदार रामराव वडकुते यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत। त्यांची ऑल इंडिया हाऊसिंग सोसायटी आणि जे पाणी पुरवठा जे महत्त्वाच्या पदावर यांची नियुक्ती झालेली आहे असे रामराव वडकुते आपल्यासोबत आहेत। खासदार आहेत, परभणी जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी ते कटिबद्ध आहेत। लॉर्ड बुद्धाच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो। आज आपल्यासोबत आहेत, आपण जाणून घेऊया काय सांगतात माध्यमाशी। पहिल्यांदा आपल्याला नमस्कार सगळ्या जनतेला आपल्यामार्फत आणि लॉर्ड बुद्धाचा मनापासून धन्यवाद। आणि त्यांनी आपलं काही मनोगत व्यक्त करण्याची आम्हाला संधी दिली। आपण म्हणल्याप्रमाणे आत्ता जी आपण वाक्यरचना केली त्याच्यामध्ये ती एक पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी असते आणि त्या पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीमध्ये जवळपास देशातले महत्त्वाचे 20 खासदार लोकसभेचे आणि राज्यसभेचे असे मिळून असतात। या समितीचा पार्लमेंटरी कमिटीचं काम आहे की जे काही योजना शहराच्या चालू आहेत त्यांच्यावर देखरेख करणे, त्यांच्यासाठी बजेट उपलब्ध करून देणे, शहरामधल्या स्वच्छता, तिथला कचरा, तिथे पाण्याची सोय, भौतिक सुविधा व्यवस्थित करण्याकरता त्याची प्लॅनिंग करणे, त्याला बजेट उत्तर देणे, झालेल्या कामावर देखरेख करणे, अशा प्रकारची ही अर्बन हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स कमिटी आहे ज्यामध्ये पक्षांनी मला संधी दिलेली आहे। आणि त्यामध्ये राज्यसभेचा सदस्य म्हणून काल माझी आणि आसामचे माजी कॅबिनेट मंत्री जोगन मोहन यांची नव्यानं नियुक्ती त्यामध्ये करण्यात आलेली आहे। आणि म्हणून मी आपल्यामार्फत सांगतो की या कमिटीचा व्याप फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आम्ही खात्रीने सांगतो की आम्हाला इथं चांगली काम करण्याची संधी आहे। परभणी शहरामध्ये अजूनही घाणीचं साम्राज्य आहे आणि आपली नव्यानंच नियुक्ती झालेली आहे, याबद्दल काय सांगाल? नाही, अजून मी त्या परभणी शहराचा या बाबतीतला आढावा घेतलेला नाही। सध्या मी नव्यानं नियुक्त झाल्यामुळे मी राज्याचा धनगर कार्यकर्ता असल्यामुळे पूर्ण राज्यामध्ये लोकांमध्ये खूप उत्साह झाल्यामुळं तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी माझे सारखे सरकारच्या तारखा एका दिवशी 2-2 देत असल्यामुळे अजून मी परभणीच्या महानगरपालिकेतल्या परभणी शहरातल्या ज्या काही आपण सांगता त्या बाबतीतला माझा अभ्यास झाला नाही। काही दिवसातच मी कमिशनरबरोबर बैठक घेऊन परभणीच्या प्रश्नासंबंधी चर्चा करणार आहे आणि त्यावर काय मार्ग काढता येईल जनतेला विश्वास देऊ इच्छितो की एक चांगल्या प्रकारचा मार्ग जे काय आपल्या जनतेच्या अडीचडी अडचणी असतील त्या या पदाच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न करेल। हे होते खासदार रामराव वडकुते। त्यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीशी माध्यमाशी त्यांची जी नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे। लॉर्ड बुद्धा टीव्ही, रिपोर्टर दिलीप बनकर, कॅमेरामन उमेश अग्रवाल, परभणी। मतदार संघटनेचे मराठवाड्याचे अध्यक्ष सुरेश आगलावे आहेत। त्यांनीच साहेबांचा आता सन्मान केलेला आहे। साहेबांची जे हाऊसिंग कॉर्पोरेशन सोसायटीचे जे महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती झालेली की ज्यामध्ये विविध समस्या असतील, पाणी पुरवठा असतील, कचरा असतील, अशा विविध समित्यामध्ये साहेबांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झालेली। मराठवाडा अध्यक्ष सुरेश आगलावे यांच्याशी आपण जाणून घेऊ। नमस्कार। आज आपल्या या सर्व परभणी आणि हिंगोली लोकप्रिय राज्यसभेचे खासदार यांची नुकतीच आज या केंद्रीय समितीवर निवड झाली। आम्ही सर्व बाराबलुदारांचे कार्यकर्ते आज त्यांची भेट घेतली व चर्चा केली। त्यांनी विविध शहराच्या विकासासंदर्भात अतिशय सखोल अशी माहिती घेऊन मी प्रशासनामध्ये याची सर्व माहिती घेऊन हे सर्व विकासाचं काम मार्गी लावण्याचं त्यांनी नुकतंच आश्वासन दिलेलं आहे। आणि सर्व ग्रामीण भागातील आमचे सर्व बाराबलुदार असतील, सर्व शहरी भागातील सर्व
बाराबलुद्दार असतील यांच्यासाठी सतत साहेबांचा प्रयत्न राहतो की ह्या तळागाळातील सर्व कार्यकर्ते हे पुढे आले पाहिजे, सक्षम झाले पाहिजे, यांनी समाजाची सेवा केली पाहिजे आणि समाजाचे काम मार्गी लावले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून साहेबांचं पहिल्यापासूनचं काम, साहेबांचं अतिशय धडाडीचं काम आहे. आणि ह्यापुढं सुद्धा साहेबांनी आश्वासन दिलं की मी कुठेही कमी पडणार नाही, वेळोवेळी सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व काम मार्गी लावणार आहे. महाराष्ट्राचं भूषण तथा कष्टकरी श्रमजीवी ओबीसी VG&T ST या सर्व समाजाला घटकांना, उपस्थित समाजाला, वंचित समाजाला त्यांचे जीवनमान उंचावं यासाठी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान तथा गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक फार मोठ्या प्रमाणामध्ये वडकुते साहेबांची नियुक्ती करून, त्याचबरोबर दूध सरकार विभाग केंद्राच्या महत्त्वाच्या कमिटीवर नुकतीच साहेबांची नियुक्ती झाली आणि देशातील 20 निवडक, त्यामध्ये उच्चस्तरीय बुद्धिजीवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्वामध्ये वडकुते साहेबांची नियुक्ती झाली. खऱ्या अर्थानं हा बहुमान आपल्या महाराष्ट्रात, मराठवाड्याला मिळाला आणि याची चीज करण्याचं अभिवचन माननीय खासदार, राज्यसभा सदस्य रामरावजी वडकुते साहेब यांनी आम्ही ह्या प्रसंगी त्यांचा समाजाच्या वतीनं नागरी सत्कार केला आणि समाजाच्या विविध मागण्या, मग ते श्रमजीवी, कष्टकरी, ओबीसी, VG&T या समाजाला न्याय मिळण्यासाठी आणि त्याचबरोबर देशामध्ये जनगणनेचं जे कार्य चालू आहे त्यामध्ये ओबीसीला सुद्धा स्थान मिळावं आणि स्वतंत्र कानून मागणी आम्ही या प्रसंगी साहेबांकडे केलेली आहे.